हे सद्गुरू नेहमी चमत्काराने सिद्ध होतात का असा प्रश्न मध्ये येईल कदाचित, परंतु तो चूक आहे. जे योग्य आहे ते योग्य पडण्यासाठी चमत्कार करावे लागतात त्यांना. कदाचित त्यांच्यासाठी ती सहज वृत्ती असते. चांद पटेल धूमखेडे नावाच्या एका गावाचे पाटील चांदभाई यांच्या भाच्याची सोयरी शिर्डीतल्या एका घरातल्या मुलीशी जमली. त्या चांदभाईच्या भाच्याच्या लग्नाची जी वरात शिर्डीपर्यंत आली, त्या वराती सोबत साईंचं आगमन शिर्डीमध्ये. योगायोग पहा कसा की त्या वरातीचा मुक्काम गावातल्या एका गावाबाहेरच्या अगदी लागून असलेल्या एका मळ्यामध्ये होता, शेतमळ्यामध्ये. त्या शेतमळ्यामध्ये जेव्हा जाऊन ही वरात स्थिरावली, तिथली मंडळी स्थिरावली, तेव्हा बाजूलाच असलेल्या खंडोबाच्या देवळाकडे त्या साई माऊलीचं लक्ष गेलं आणि त्यांनी खंडोबाच्या दर्शनासाठी त्या मंदिरात प्रवेश करण्याचे ठरवले. साईंचे पाय आपसूक त्या मंदिराकडे वळले. योगायोग पहा कसा की पांढरी कफनी आलेला हा फकीर सदृश्य तरुण, वय 16-17 वर्षाचं होतं म्हणे. डोक्याला एक धोतराचा फडका बांधलेला, थोडंफार फाटलेलं वस्त्र असलेला हा मनुष्य जेव्हा खंडोबाच्या दर्शनासाठी मंदिरास्थळी आला, तेव्हा त्या देवस्थानाची व्यवस्था पाहणारे माळसापती यांच्या मुखातून उद्गार निघाले, आओ साई. आणि तेच नाम त्यांनी शेवटपर्यंत धारण केले, साई. या नामाचा महिमा नंतर हळूहळू पसरत गेला. आणि पहा की अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यातल्या शिर्डीच्या अवतीभोवतीच्या साऱ्या गावी त्या काळी दुष्काळग्रस्त स्थिती होती. रोगराईने लोक ग्रासलेले होते. अशा प्रसंगी साईंचं आगमन तिथं झालं. साई बाबा चांद मियाना भेटले ती सुद्धा गोष्ट वेगळी होती. त्याचा घोडा हरवला होता रानामध्ये. त्याच्या शोधार्थ निघालेले चांद ज्यावेळी जंगलातून जात होते तेव्हा त्यांना कुठेही तो दृष्टिक्षेपास पडेना, तेव्हा साईची मूर्ती त्यांच्या दृष्टिक्षेपास पडली. साईने त्यांना हाताने इशाराने बोलवलं आणि सांगितलं बस. ते बसले. म्हणाले मी घोड्याच्या शोधार्थ आहे, पलीकडच्या कुंपणात आहे म्हणाले साई. चांदभाई जाऊन पाहतात तो काय, पलीकडच्या कुंपणात त्यांचा घोडा चरत उभा होता. हा चमत्कार होता. त्याला घेऊन ते पुन्हा आले तेव्हा साई चिली मोडण्यासाठी धडपडत होते. चिली मोडायचे साई बाबा. त्या चिलिमीसाठी त्या जंगलात कुठेही विस्तव नव्हता. साईंनी आपल्या हातातला चिमटा जमिनीवर आपटला आणि तिथे विस्तव अग्नी प्रज्वलित केला. त्याने चिली पेटवली. चांद मियाने साईंना आपल्या घरी येण्याचा आग्रह केला आणि साई त्यांच्या घरी गेले. तिथल्या मुक्कामानंतर साई शिर्डीत पोहोचले. आजही साई हिंदू का मुसलमान असा संभ्रम आहे लोकांच्या मनात. पण साई अयोनिज होते. ते ना हिंदू होते ना मुस्लिम होते. ते असं तत्व होतं जे अखंड ब्रह्मांडाला व्यापून आहे हे त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं. आणि म्हणूनच आमच्या मुखी नेहमी नाम वदत राहिलं आणि अखेरपर्यंत राहील साई साई साई. चंदन
पतींनी त्यांचं नामकरण साई केलं तेव्हा ते त्यांच्या मुखातून आपसू आलं होतं. ज्या शब्दाच्या शेवटी ई हा वर्ण लागतो त्या शब्दामध्ये माया, प्रेम, एक कृपाळूपणा, दयाळूपणा यांचा अंतर्भाव असतो. जसं माई, जसं ताई, जसं माऊली, जसं आई, तसं साई. साईबाबांचा दिनक्रम फार वेगळा असतो. वास्तव्य असायचं मशिदीत, निजणं असायचं मशिदीत, कधी कधी चावडीत, न्याहारी नंतर एकदा, दुपारच्या भोजनानंतर एकदा आणि पुन्हा संध्याकाळी 5 वाजता या प्रकारानं साई साऱ्यांना बोधामृत देते. वेद उपनिषद यांच्यावर चर्चा करत नाही. साध्या साध्या लोकांना त्याचं आकलन होईल इतक्या साधेपणानं त्यांच्या मनापर्यंत जाऊ दे रिझवत. पण साईंचं नेहमीच वागणं ही कधी कधी चमत्कारिक असते. बघा, त्या साऱ्या सद्गुरूंकडे जर नीट पाहिलं तर कधी कधी ते असे विचित्र वागताना दिसतात की आपल्याला त्या गोष्टीचं आकलन होत नाही. पांढरी फाटकी कपनी, हातात एक सोटा, एक टमरेल असं घेतलेले साई खूपदा गावाबाहेरच्या एका लिंबापाशी जाऊन बसत, कधी ओढ्याच्या ठिकाणी जाऊन बसत, कधी एखाद्या शेतमळ्याच्या जागी जाऊन बसत. कधी त्यांची दृष्टी अनंताकडे लागलेली असायची तर कधी साई विचित्र हातवारी करत, कधी कधी उग्र रूप धारण करीत कुणाला शिव्याही देत. मशिदीत जेव्हा भक्त मंडळी त्यांच्या सोबत बसत तेव्हा हीच सारी मंडळी साईच्या या साऱ्या लीला समजत नसत म्हणून अज्ञानीपणाने त्यांच्याकडे पाहत राहत. या आपल्या साऱ्या भक्तांना साई प्रसाद म्हणून स्वखर्चाने केळी, पेरू, आंबे यासारखी फळं वाटत. आपल्या भक्ताला केळं स्वतःच्या हाताने सोलून देत साई. भक्ताला आंब्याचा रस नीट चोखता यावा म्हणून आंबा हाताने चोळून देत स्वामी. तर साईची माया आईच आजही त्याचा प्रत्यय आपल्या सर्वांना येतो. म्हणून तर आपण साई भक्त आहोत. साई साई असं आपल्या अंतरातून सतत हाक येते. यामुळेच एखादं मूल संकटात सापडतं, अडचणीत सापडतं, काहीतरी चुकीचं घडतं तेव्हा पहिली हाक आवर्जून आपल्या आईला मारतो. आणि आई कितीही काम, कुठेही, कितीही अडचणीत, कितीही संकटात असली तरी आपल्या मुलाच्या हाकेसरशी त्या ठिकाणी तक्षणी धावून जाते. तसा साईंचा अनुभव आपल्या ठाई आहे. त्यांचं म्हणणं एकच आहे, आंतरिक भावानं, अत्यंत प्रेमानं, भक्तीनं फक्त म्हणा, साई धाव घे तेथे साई माऊली, धाव घे तेथे साई माऊली.
प्रसादे जगताला तारले तुझ्याच रूपे जगदोद्धारक जगदंबा माऊली तू प्रेमाची तू शांतीची मायेची सावरे शांतीची गीता जणू बोलली फुकट कर्म पण करून घेऊ नका. दुसऱ्याचे श्रम कधी फुकट घेऊ नये. दान ही कधीही अपेक्षेने देऊ, कुठल्याही फलाची अपेक्षा दान करताना असू नये, अशी साईबाबांची शिकवण असायची भक्तांना. त्या मशिदीमध्ये जेव्हा जेव्हा आपल्या भक्तांना साई उपदेश करत, तेव्हा तेव्हा भक्त मंत्रमुग्ध होऊन सारा ऐकत. आचरणात ज्यांच्या ज्यांच्या येईल ते लवकर साईंच्या चरणी मोक्षपदी जाण्यासाठी त्या वाटेवर आपला प्रवास सुरू करेल. आम्हा साऱ्या भक्तांचा प्रवास त्या दिशेने सुरू झाला होता त्यांच्याच कृपा आशीर्वादाने. आठवतं साई जेव्हा जेव्हा मशिदीत बसत तेव्हा तेव्हा एका महारोग्याकडून आपलं अंग चेपून घेत, आपल्या अंगाला तेल तूप चोळून घेत, आपल्या उजव्या हाताचं पांढरं फडकं त्या माणसाकडून तो पट्टा सोडून घेत आणि नंतर स्नानाला जात. त्यानं देऊ केलेलं कुठलंही खाद्य ते सहज खात. एवढंच नव्हे तर त्याच्या शरीरावरच्या जखमांची शुश्रूषा स्वतः साई करते. मशिदीच्या बांधकामासाठी स्वतः साईंनी आपले हात कसून बांधले होते. त्या मशिदीची 3/4 भिंत साईंनी बांधली होती. आजूबाजूचं सारवण साई स्वहस्ते करत, कचऱ्याचा मार्ग झाडून काढत. साधी साधी असो, छोटी छोटी कामं असो, एवढा हा परब्रह्म ज्याला आपण म्हणतो असा सद्गुरू सर्व कर्म करत राहिला. आणि म्हणून त्यांच्या साई आम्ही त्यांच्या सावलीत आमचं मार्गक्रमण करतो.